द्रोणाचार्यांनी द्रुपदचा अपमान केल्यापासून त्याच्या मनात द्रोणाचार्यांबद्दल सुडाची भावना रुजली होती. त्यासाठी खूप यज्ञ करून त्याने दृष्टद्युम्नसारखा पुत्र मिळवला होता. सतत त्याच्या डोक्यात द्रोणाचार्यांचा वध हा एकच विषय घातला होता. कृष्ण म्हणाला, दृष्टद्युम्न, तू समजतोस तितके द्रोणाचार्यांना मारणे सोपे नाही. माझ्या पराक्रमावर तुमचा विश्वास नाही का? आहे, म्हणून तर तुला पांडवांचा सेनापती केले आहे. पण आज द्रोणाचार्य रुद्र बनले आहेत. त्यांना थोपविणे शक्तीचे काम नाही. काहीतरी युक्तीच काढली पाहिजे. कृष्णाचे बोलणे सगळ्यांनाच पटले. सगळे विचार करू लागले, काय करता येईल. इतक्यात भीमाने बातमी आणली. कौरवांचा अश्वत्थामा नावाचा लढाऊ हत्ती मारला गेला. कृष्णाच्या डोक्यात एकदम एक विचार चमकून गेला. त्याने ताबडतोब भीमाला सांगितले, भीमा, असाच परत रणांगणावर जा आणि अश्वत्थामा मेला ही बातमी सैनिकांमध्ये पेर. लक्षात ठेव, ही बातमी द्रोणाचार्यांपर्यंत गेली पाहिजे. मग काय होईल? भीमाने विचारले. ते नंतर बघू, पण तू मात्र त्वरित निघ इथून. भीम आणखी प्रश्न विचारायला थांबला नाही. तो तसाच माघारी फिरला. अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला ही एकच गोष्ट ओरडून सांगू लागला. अश्वत्थामा मेला ही बातमी द्रोणाचार्यांच्या कानावर गेली. ते एकदम खचून गेले, कारण अश्वत्थामा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत लाडका होता. बातमी ऐकून द्रोणाचार्य एकदम गर्भगळीत झाले. त्यांना काहीच सुचेना. एक मोठाच आघात होता त्यांच्यावर. पण काही वेळातच त्यांच्या लक्षात आले, कौरवांच्या सेनेत अश्वत्थामा नावाचा एक लढाऊ हत्ती पण आहे. मग मेला कोण? हत्ती की मुलगा? त्याची शहानिशा करायची होती. म्हणून दुःख आवरून ते सगळ्यांना विचारू लागले. पण कोणालाच नीट सांगता येत नव्हते. खरे कुणाला माहीतच नव्हते.